या शाळेचा प्रवास अभावाकडून समृद्धीकडे झालेला आहे। राम मंदिरात शाळा सुरू करण्याचा हेतूच हा होता की आमच्याकडे कोणतेही इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं। हेतू पवित्र आणि स्वच्छ होता, गावच्या मुलांनी शिकलं पाहिजे। आणि म्हणून एका गावासाठी सुरू झालेली ही शाळा आज जेव्हा हा विस्तार होतोय, म्हणून अभावाकडून समृद्धीकडे म्हणताना मला सेवा सहयोगची आठवण येते आहे। म्हणजे त्याच्यात ही मजेशीर गोष्ट आहे की आम्ही सोयी सुविधा नसताना मुलांना सर्व काही देता येईल याचा अगदी आटोकाट प्रयत्न करत होतो। यासाठी माझी आदरणीय संस्था मला मदत करत होती। पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि संस्था यांचा एक चांगला मेळ मिळाला की कसं सुंदर घडतं। एक त्याच्यापैकी एक चांगलं उदाहरण आहे माझ्या शाळेचं, म्हणजे प्रतिभा विद्या मंदिर खानिवडे। काय झालं की सुरुवात झाली ती स्कूल किटच्या निमित्ताने। म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन काय मदत करता येईल, तर स्कूल किटचा एक प्रस्ताव या शाळेला मिळाला होता आणि तिथून या शाळेचा प्रवास सुरू झाला। स्कूल किट मिळाली, शैक्षणिक साहित्य मिळालं, चेहऱ्यावर मुलांचे हास्य पाहिलं, खूप आनंद झाला, मुलं टिकायला मदत झाली। म्हणजे एखादी मदत मुलाचं भवितव्य घडवू शकतं हे आम्ही सेवा सहयोगच्या पहिल्या मदतीतून आम्हाला कळलं। पण त्यानंतर सेवा सहयोगची जी साथ आम्हाला मिळाली, स्कूल किट बरोबरच मी म्हणेन की स्टेम प्रयोगशाळा मिळाली मला। त्यानंतर पाण्याची, शुद्ध पाण्याची व्यवस्था यांच्याकडून मिळाली। आता माझ्याकडे सोलर पॅनल सुद्धा सेवा सहयोगाकडून मिळालेला आहे। प्रत्येक वर्गामध्ये एक स्मार्ट टीव्ही, त्याच्यातून डिजिटल लर्निंग या मुलांना आम्ही देतो, ते सेवा सहयोगमुळे। या अशा सुंदर म्हणजे गरजू मुलांना पाठ्यपुस्तकं सुद्धा दिली जातात। यावर्षी तर आणखी पुढे जाऊन सेवा सहयोगाने पुढचं एक पाऊल उचललं, ते म्हणजे असं की यावर्षी उत्तम विद्यार्थी पण गरीब आहेत, गरजू आहेत, पुढचं शिक्षण घेऊ इच्छितात, अशा 5 विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक मदत देऊन त्यांची शिक्षणात सातत्य ठेवण्याचं खूप छान काम केलं। विज्ञान क्षेत्रातली मुलांची आवड आणि प्रगती चांगल्या रीतीने व्हावं या उद्देशाने फिरती प्रयोगशाळा ह्या कन्सेप्टमधून मुलांना प्रयोगशाळा उभी केली जाते। विविध प्रकारचे प्रयोग उत्तम रीतीने सादरीकरण केलं जातं। एक असा छान पुरस्कार या शाळेला मिळाला याच वर्षी, ज्याच्याने शाळेची उंची अगदी खूप मोठी वाढलेली झालेली आहे। कामही तसंच होतं, नाव होतं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा। शासनाने, शिक्षण विभागाने घेतलेलं इनिशिएटिव्ह होतं। काय होतं याच्यामध्ये, गावच्या ग्रामीण आदिवासी भागातली शाळा, पण शाळेला असणारे 30 मुद्दे या उपक्रमात उचललेले आहेत। मी म्हणेन हा शाळेचा आत्मा आहे। शाळेच्या वर्ग सजावटीपासून मुलांना संस्कार देणाऱ्या गोष्टी, मुलाच्या जीवनात असणाऱ्या आवश्यक गोष्टी, शाळेची ओळख होणाऱ्या गोष्टी ह्या उपक्रमात आणल्या गेल्या। आणि मग या शाळेने ठरवलं की हा चांगला प्रयत्न आहे, कारण यातले अधिकांश जे मुद्दे आहेत ऑलरेडी शाळा नेहमीच करते आहे। आणि मग या सुंदर करत असलेल्या प्रयत्नांना आपण आणखी जर मुद्दामून नियोजन केलं तर त्या या नियोजनामुळे शाळेला मिळालेलं बक्षीस आहे। काय झालं तर पालघर जिल्ह्यामध्ये प्रतिभा विद्या मंदिर खानिवडे या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये पहिलं प्राइज मिळालेलं आहे। आणि म्हणून मला खूप आनंद आहे आणि त्याचमुळे या शाळेची प्रगती याच्या पुढे आणखी वाढणार आहे आणि आमची जबाबदारी तेवढीच वाढलेली आहे, जे आहे ते टिकवायचं आहे आणि चांगल्या रीतीने पुढे न्यायचं। शाळेचा मुख्याध्यापक म्हणून आपसूक ही जबाबदारी आलेलीच आहे, पण शाळेची एक चांगली ओळख होते आहे याचा आनंद होतोय। विद्यार्थ्यांना ही शाळा आवडते आहे, पालकांच्या इच्छा पूर्ण करणारी ही शाळा बनते आहे आणि संस्थेचा मुख्य हेतू की माझ्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळेपासून वंचित राहू नये हा मोठो, हा हेतू आम्ही पूर्ण करू शकलो याचा आम्हाला खूप आनंद होत आहे। या सर्व आमच्या शिक्षणाच्या यज्ञामध्ये सेवा सहयोग बरोबर अनेक आमच्या सेवाभावी संस्थांचा आम्हाला सहकार्य मिळतं आहे। असंच सहकार्य यापुढे आम्हाला मिळत राहील याची खात्री बाळगतो आणि मनापासून सर्वांना खूप खूप धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।